नमस्कार मित्रांनो, नवीन दिवस, नवीन ब्लॉग आणि नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर तुम्हाला माहिती आहे आपण आज कुठं जाणार आहे. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं आपण भंडारा ठेवला आहे. तर त्या भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे, तिकडे जायचं आहे. तर मी ऋषीला सांगितलेलं, ऋषी आलाय, फायरमॅन ऋषी आपला. तर तो आलाय स्टँडवर, त्याला घ्यायचा. तिथून तसंच गावाला जाणार आहे. माझ्याबरोबर आई पण आहे. आज पुढचा कार्यक्रम मी तुम्हाला दाखवतो. स्टे ट्यून्ड गाईड्स. मित्रांनो, हार घ्यायला आपण इथं थांबलो, हार घेतो आणि इथनं निघूया. मी ऋषीला सांगितलेलं बस स्टॉपवर थांब, तो गेला आधीच पुढं, तर त्याला पण घेतो तिकडून. आई गेली हार घ्यायला, मी जातो 1 मिनिट हार घेऊन येतो आणि मग आपण जाऊया, इथनं निघूया. 2-3 हार दोन पाहिजे का? कुठं आहे दुसरं? नाहीत कोणाकडेच नाही का? खाली सुद्धा नाही, असले सुद्धा नाहीत हार. बघा, 2 वाले नाही दिसत. 2 म्हणजे काय 2 पाहिजे तुम्हाला? ही लड्या 2 पाहिजेत त्यांना. तिथनं खाली लड्या 2 पाहिजेत, बाकी काय नाही. अच्छा, ते आहे की पांढऱ्याला तसे आहेत की. मग तसं हार तिकडे आहे. देवाला लागायचे का? हा, देवाला चालते की. त्या पहिल्या दुकानातला हार आवडलं नाही तर म्हणून दुसऱ्या दुकानात गेलो. त्या दुसऱ्या दुकानातलं पण आवडलं नाही तर मग परत पहिल्या दुकानात जाऊन हार घेतला. आता आई घेते हार, ती मी गाडी काढली कारण पार्किंगचा अडचण होती इथं फलटणचा बस स्टॉप आहे, त्याच्यामुळे इथं जरा पार्किंगचा प्रॉब्लेमच आहे. आताच हार घेऊन आली आई. आई हार दाखव, हार दाखव. तर आई पण झाली ब्लॉगर. आईला सांगितलंय मी नीट ब्लॉग करायचं. जर तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसायचंय तर तुम्ही नीट ब्लॉग करायचं, मोठ्याने बोलायचं. तर आई, तुम्हाला एक प्रश्न आहे माझा. प्रश्न, राम मंदिराची जी स्थापना म्हणजे आता हे प्राणप्रतिष्ठा होणार आहे, ह्याच्यातनं तुम्ही काय शिकले? जर एखादं प्रॉमिस केलं ना तर त्याला 500 वर्ष लागली, 50 वर्ष लागली, किती पण टाइम लागला ना तर ते पूर्ण करून दाखवायचं. आणि आपल्याला स्वतःवर एवढा विश्वास पाहिजे की प्रॉमिस करायची भीती नाही वाटली पाहिजे, किंवा एखादी गोष्ट मी ही करणार आहे म्हणून दाखवायची. केलं नाही पाहिजे त्याचं नाही, पण माणसं भीती ना की मी बोलू कसं, मग नाही झाल्यावर माणसं जज करतील. मग तसं नाही वाटलं पाहिजे. आपल्याला स्वतःवर एवढा विश्वास पाहिजे की एखादी गोष्ट केली तर केलीच. मग असं आहे, मंदिर वही बनाएंगे तो वही बनाएंगे. मग 50 वर्ष लागली आणि 500 वर्ष लागली, हे बन गया. ठीक आहे, तर चला ऋषीला बघू. पहिल्यांदा ऋषीला शोधायला लागेल, ऋषी कुठे गायब झालाय. फायरमॅन डीजे स्नेक. हे बघा, ऋषी शेट द फायरमॅन इकडे येऊन बसले. तर इथं यांना सांगितलेलं बस स्टॉपवर थांबा. आज सुट्टी कशी काय भेटली रे? सुट्टी 2 दिवस आपलं. तर मित्रांनो, ऋषी आलाय फायनली. ऋषी द फायरमॅन डीजे स्नेक मॅजेंटर. चला, गणपती बाप्पा मोरया. आताच जस्ट घरी पोहोचलो आणि बघितलं की मंदिराच्या इथे एक ड्रम भरून ठेवायचा आहे पाण्यासाठी. इथं घरासमोर एक ड्रम भरून ठेवायचा आहे. आणि कार्यक्रम काय वाढला माहिती आहे का? मोटर बंद पडली बोरची, कारण 3 फेज मधली लाईट 3 फेज मधलं व्होल्टेज कमी झालं आणि सिंगल फेजचं व्होल्टेज आहे मापात, पण तेवढं पुरत नाही. मग ते आर्थिंगचा काहीतरी शॉर्ट झाला, त्याच्यामुळे मोटर चालू झाली. कशी बशी चालू केली. आता तासभर जरी चालली मोटर तर पाणी भरून घ्यायचं. बाकीच्या सगळ्या अजून कामं करायचे. ते जेवण बनवायसाठी येते ती माणसं, जेवण पण बनवायचं आता. म्हणजे लाडू वगैरे बनवून ठेवायचं. आता बाकीचं का उद्या. बोरच्या मोटरला कोणी काय केलं? बंद झालं कनेक्शन, आपलं बंद केलं आरटीओ जोडले. झटका बसायला वायराला कशाला झटत असतो? हॅशटॅग दूध उत्पादक, नाद फक्त दुधाच्या किटलीचा. महाराष्ट्राचा पंतप्रधान कोण आहे सांगा? कोण आहे? नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी देशाचा आहे. महाराष्ट्राचा कोण आहे? शरद पवार. कोण आहे? शरद पवार. हा, शरद पवार भावी पंतप्रधान. त्यांना मतदान करायचं महाराष्ट्राचा पंतप्रधानाची निवडणूक लागल्यावर. सारखी पोरं आम्ही धरून आणली ती आज ह्याला लाडू बनवायसाठी. आंघोळ करून आलाय का? नाही. पारुशी कुठे? चला पिठाचं घेऊन या, पूर्ण काम करा. ओटा झाला, नाहीतर फिरायला जायचं नाही. त्या लाडूसाठी पीठ मळायचं चालू आहे. हे झेंडा सगळ्यांच्या घरावर लावायचे. तर एक 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 करून झेंडा पूर्ण बांधून चालते. आता सगळीकडे सुतळीनं सगळ्यांच्या घरावर एक 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 झेंडा बांधायचा. चला पोरांना उचला सगळे झेंडा. चला मित्रांनो, मंदिराच्या कळसावर झेंडा लावायचं सौभाग्य प्राप्त झालंय मला. मी थोड्याच वेळात वर चढणार आहे. तुम्हाला मी लाईव्ह फुटेज दाखवतो. मी वर चढ. आता हा एक शिखरावर लावायचा. आता मी जाणार आहे शिखरावर झेंडा लावायला. तुम्हाला वरनं पण फुटेज दाखवतो. कसं दिसतं गाव आमचं, एकदम निसर्गरम्य वातावरण. ही आमचे निवासस्थान. प्रूफ म्हणूनसाठी ही व्हिडिओ घेतोय मी फक्त. हा झेंडा लावलाय, हे शिखर आणि पाठीमागं सूर्यास्त आणि तुम्हाला दाखवायचं. त्या मंदिरावर पण जायचं आता.
त्या मंदिरावर पण. तर आमचं डिस्कशन चालू होतं आता की लहानपणीचा खेळ वगैरे. आता इथं आम्ही जे मंदिर आलोय वरनं, इथं आल्यावर लहानपणी आम्हाला असं वाटायचं की आम्हाला लय मॅन वर्सेस वाईल्ड झालं, आम्हाला कुठेतरी लय लांब सोडलं घरच्यांनी. पतंग उडवायला आम्ही इकडे यायचो, कारण वाडीत आमच्या हवा नाही लागायची पतंगीला. आणि इथनं एखादी पतंग जर तुटून गेली तर सोकासनपर्यंत पळत वावडी तर आपण कधी बनवली नाही, आपल्या आधीच्या एका जनरेशननं बनवली. सोमाने एकदा बनवली होती ती, आपण परत उडवत होतो. हा ना, ते विंचू पकडायचं, मग ते शिकार केल्याची फिलिंग यायची. आमचं आताच खूप डीप डिस्कशन कम्प्लीट झालंय. तर आता झेंडा इकडे लावतो आम्ही मंदिरावर आणि निघतो खाली अंधार पडायच्या आधी. तर चला खाली भेटू आपण. तर हे राम मंदिराचा फोटो आणि हे पत्रिका आहे. तर ही आपण देवाला ठेवणार आहे इथं, म्हणजे कुलदैवत आमचं ज्योतिबाचं मंदिर आहे छोटंसं. आणि अक्षता दे पुढीत असेल ना, हा पुढीत आहे, हे अक्षता आहेत. तर हे सगळं ह्या डोंगराच्या पलीकडे तिकडे महाबळेश्वर आहे. सनसेट पॉईंट दिसतोय बघा तुम्ही. हे त्याचे किती रुपये लागतात माहिती आहे का? काय नाही लागत, पण महाबळेश्वरला जायचे पैसे लागतात. त्यामुळे आमच्या इकडे आमचं टुरिझम वाढवा. आम्ही मंदिरावरून आलो झेंडा लावून, आणि आता रात्रीचा हा सीन आहे. मग अशी सगळ्या लाईट वगैरे लावलेला, झेंडा पण लावलेला, तो लावलेला झेंडा मी दिसते कसा आहे. ये भगवा रंग, श्रीराम मंदिर, फुल भगवा भगवा सगळं. इथं हवन होणार आहे उद्या सकाळी, त्याचं पण आहे. आतमध्ये पूजाची तयारी चालू आहे सगळी, म्हणजे पूजा करायची तयारी चालू आहे सगळी. आणि हे सगळं तुम्ही बघताय ते. आणि अजून ह्या झाडांवर हे छोटे छोटे झाड आहेत ना, त्याच्यावर पण लाईटिंग लावायचं चालू आहे. तिथं आमचं काम चालू आहे. हे तर काम चालू आहे, लय जोरात काम चालू आहे. हे सप्तरंगी नमुना कोणी आणणार आहे मार्केटमध्ये. नीट गाडी घाला पोरांनो, काम चकारपणा करू नका अजिबात सुद्धा. जरा पुढं होऊन काम करा जरा. नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉग, नवीन दिवस, नवीन दिवसामध्ये तुमच्या सगळ्यांचं, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज पूर्ण दिवस राममय झालाय, का सांगू का. सगळीकडे मला गाणे ऐकू येते. मला वाटतं व्हिडिओमध्ये पण येतील कॉपीराइट स्ट्राईक वगैरे. आला तर आला, ठीक आहे, चालते, काय विषय नाही. तर आज 22 जानेवारी आपला सगळा कार्यक्रम रेडी आहे. सगळं जेवण वगैरे तयार आहे. तिकडं सजवायचं तयार चाललं, रोड बीट सगळं सजवलं. ते रोडच्या कडेने रांगोळी वगैरे काढली सगळ्यांनी, सगळ्यांच्या घरापुढं रांगोळी, आणि सगळ्यांच्या घरावर भगवा झेंडा, सगळ्या गोष्टी रेडी आहेत. ओके, मी इकडं आलतो जस्ट आंब्याची पानं घ्यायला थोडीशी. सकाळी तिथं तर घरातून ब्लॉग सुरू करता आला नाही, कारण घराच्या बाहेर एवढा मोठा साऊंड वगैरे सिस्टीम चालू आहे. त्याच्यामुळे मग मी नाही तिथं ब्लॉग नाही करू शकलो. तर इथनं सुरुवात करतोय. तर मी तुम्हाला दाखवतो रांगोळी कशी काढली रोडच्या साईडला आणि घरांच्या पुढं पण. प्रत्येकाची रांगोळी आपण करूया, एक्सप्लोर करूया, सगळ्यांना जाऊन आपण विचारूया कसं वाटतंय, काय वाटतंय, आणि ब्लॉगचा कंटेंट पण भेटेल. ठीक आहे, जाऊया आपण तिकडं. मी पानं घेतो आंब्याच्या आणि मग जाऊया. मीट माय मामाश्री. मी मामाचा पण यूट्यूब चॅनल काढणार आहे आता. मामाला आमच्या ना यूट्यूब चॅनल काढल्याशिवाय होणार नाही. मामाचं तुम्ही एवढं फॅन होताल ना, तुम्हाला सांगतो, एका वर्षात मामाचे 1 मिलियन सबस्क्रायबर होते. मामासारखा एंटरटेनर ह्या जगाला पाहिजे खरं तर. भाऊ कदम नंतर कॉमेडीमध्ये कोण आहे. तर हे मामा येतं, आणि हे आमचा गण्या, सुमेरू डेअरीवाला गण्या. गाण्याचं दूध संपलं. हे रोडच्या कडेला माझ्या स्वागतासाठी रांगोळी बनवली सगळी, ह्यांनी पण बनवली. लोकमातृभ्यो नमः स्वाहा, ओम धृत्ये नमः स्वाहा, ओम पुष्टिये नमः स्वाहा. त्रिमूर्ती करगुरुवडी सममान समाधे, निर्मळ राहू दे पुरामा, निर्मळ राहू दे करपुरवडी. एक झालं. चला चला चला. जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. संपला विषय गाइस. लाईक शेअर सबस्क्राईब, लाईक शेअर सबस्क्राईब. बाय बाय, गुड नाईट.